नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे लोंढे सर्स ओम सरस्वती कोचिंग क्लासेस. मित्रांनो, क्लास 9चा शेवटचा प्रॅक्टिस सेट 1.3 आज आपण पाहणार आहे, मॅथ्स 2चा. ओके, क्वेश्चन मी बोर्डवर लिहिलेला आहे. आय होप तुम्हाला समजत असेल, दिसत असेल. नसेल दिसत तो वर्टिकल फोन आहे, तो आडवा करा. हॉरिझॉन्टली व्यवस्थित तुम्हाला दिसेल किंवा झूम करून तुम्ही बघू शकता. चला, तो क्वेश्चन मग फर्स्ट आहे बघा. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ अँड देन फॉर्म. आता इफ अँड देन फॉर्म म्हणजे काय करायचं आहे, तर जर तर स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहायचं ते एकदम मस्त आयडिया तुम्हाला सांगेन, मस्त ट्रिक सांगेन. आता 2 मिनिटे लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण काय करायचंय, इफ अँड देन लिहिताना आपल्याला जो कोणताही स्टेटमेंट दिला जाईल त्या स्टेटमेंटमध्ये आपण हे बघायचं की ट्रायंगल कोणता दिला आहे. ट्रायंगल आहे की तो एक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, आपल्याला काय चेक करायचं, तो ट्रायंगल आहे की क्वाड्रिलॅटरल, आणि त्याच्यावरून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे जो की इफ अँड देन फॉर्म मध्ये होऊन जाईल. कसा ते हा बघा. काय दिले तुम्हाला स्टेटमेंट, द अपोजिट अँगल ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. पुन्हा एकदा बघा, द अपोजिट अँगल ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट म्हणजे काय सांगितलंय की पॅरलोग्राम असतो. कसा असतो पॅरलोग्राम, हे बघा अशी फिगर असते त्याची पॅरलोग्रामची. मग जो पॅरलोग्राम आहे त्याचे अपोजिट, ओके, त्याचे अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट. म्हणजे इथं ए बी सी डी, समजा हा एबीडी हा पॅरलोग्राम असेल, तर अँगल ए चा कोणता ऑपोजिट झाला, अँगल सी, आणि अँगल बी चा झाला ऑपोजिट अँगल डी झाला. तर हे कॉमन असते असं आपल्याला सांगितलंय. तर आपण काय करणार याच्यामध्ये बघा, आपण कसं नाही इफ अँड देन मध्ये आपण स्टार्ट करणार इफने. ओके, इफने स्टार्ट करून आपण चेक करणार की पॅरलोग्राम ही कुठली, ही आकृती कुठली आहे, ही फिगर कुठली आहे. तर ही फिगर आहे कुठली आहे, क्वाड्रिलॅटरल. म्हणजे क्वाड्रिलॅटरल मध्ये ही फिगर मोडते. मग आपण लिहिताना असं लिहिणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, आणि मग आपण लिहायचं देन. ओके, देन लिहिणार. पुन्हा इथे सांगतो, आपण इफने स्टार्ट केलं आणि मग काय चेक केलं की जी फिगर दिली आहे ती कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडते, ते ट्रायंगलमध्ये मोडते की ते क्वाड्रिलॅटरलमध्ये मोडते. तर आपण काय चेक केलं की पॅरलोग्राम हे कशामध्ये मोडते, क्वाड्रिलॅटरलमध्ये. आपण सेंटेन्स काय लिहिलं, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. हे पॅरलोग्राम आपण लिहिलं. आता देन लिहायचं. देन लिहिल्यानंतर काय करायचं, या पॅरलोग्रामच्या आधीचा सेंटेन्स काय आहे तो लिहून उरलेला सेंटेन्स लिहून टाकायचा. ठीक आहे, म्हणजे आधीचा सेंटेन्स बघा इथं, मी जर हे जर पुसतो. ओके, सो आधीचा सेंटेन्स काय आहे तो लिहायचा. सो देन लिहिल्यानंतर द अपोजिट अँगल, देन द अपोजिट अँगल. ओके, आणि त्याच्यानंतर पॅरलोग्रामचे नंतरचं वाक्य आर कॉन्ग्रंट. आर कॉन्ग्रंट. मग सेंटेन्स मग किती व्यवस्थित आणि एकदम सोप्या रूपात बनलंय इफ अँड देनचं. पाहूया आपण दुसरं वाक्य, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. याला आपण इफ अँड देन मध्ये लिहायचंय. चेक करायचं आपण फिगर कोणती आली आहे. रेक्टँगल ही फिगर आली. मग रेक्टँगल कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते, क्वाड्रिलॅटरल मध्ये मोडते. मग आपण स्टार्ट कशाने करणार, इफ याने स्टार्ट करणार, आणि आपण काय येणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, इज अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. आता काय करणार, देन लिहिणार, आणि देन लिहिल्यानंतर याच्या आधीचं सेंटेन्स आणि नंतर याच्या उरलेलं सेंटेन्स आपण लिहून टाकणार. देन द डायगोनल्स, देन द डायगोनल्स, देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट, देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. बघा हे वाक्य झालं. तिसरं चेक करूया आपण काय दिलंय, इन अन आयसोसेल ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज अ परपेंडिक्युलर टू द बेस. सर आता एवढं मोठं वाक्य हे कसं करणार सर, अतिशय सोपं आहे. सेम मेथड आपण इथं वापरली तीच वापरायची आहे. चेक करायचं दिलेली फिगर काय आहे, ते ट्रायंगल आहे की ते ट्रायंगल आहे की ते क्वाड्रिलॅटरल आहे. ते चेक करूया आपण. इन अँड आयसोसेल ट्रायंगल, सांगा मला नावावरनं काय कळते, ऑब्व्हियसली ट्रायंगल आहे. तर आपण काय येणार, इफ, ओके, इफ अ ट्रायंगल, तो कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडला, ट्रायंगलच्या. इफ अ ट्रायंगल इज, ओके, इज अन आयसोसेल ट्रायंगल लिहिलं. आता लिहिणार आपण देन. आता देन लिहून काय करणार, याच्या आधीचं अनंतरचं वाक्य येणार. चेक करूया याच्या आधीचं वाक्य आहे का. तर याच्या आधीच्या वाक्यामध्ये फक्त इन शब्द आहे बघा. मग आपण आधी काय केलं, इफ अ ट्रायंगल इज अन आयसोसेल ट्रायंगल देन, हे काय वाक्य नाहीये, हे काय सेंटेन्स नाहीये.
सो आपण इथे लिहायला पण काही नाही तर आपण लिहिणार नाही. मग आता देन नंतर काय करणार, याच्या पुढचं वाक्य आहे सगळं लिहून टाकणार. याच्या पुढचं वाक्य काय, देन द सेगमेंट आहे ॲज इट इज आपण लिहायचं आहे, काही बदल करू नका. देन द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स and the midpoint of the base is perpendicular to the base. सो अशा प्रकारे आपण स्टुडंट्स क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट कंप्लीट केला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल, समजलं असेल. लिहून घ्या. पाहूया आपण पुढचा स्टुडंट्स. पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2, लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.3. राईट द कन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता कन्व्हर्सेस म्हणजे काय, मराठीमध्ये याला म्हणतात व्यत्यास. व्यत्यास म्हणजे काय, जो थिअरम असतो ओके त्याचा तुम्हाला कन्व्हर्स लिहायचा आहे, तो तुम्हाला काय करायचं, उलटा लिहायचा आहे. पाहूया आपण कसं लिहायचं. द alternate angle formed by two parallel lines and their transversal are congruent. आपण काय करणार, त्या पूर्ण स्टेटमेंट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन कोणती चेक करणार. ती इम्पॉर्टंट लाईन आहे पॅरलल. सो ही देन नंतर आली पाहिजे. ठीक आहे. मग लिहिताना काय लिहायचं, इफ द अल्टरनेट angles formed by आता टू फक्त लिहायचं, पॅरलल लिहायचं नाहीये बिकॉज तो नंतर आहे ना, दे नंतर बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. हे झालं ओके. मग आता आपण लिहायचं देन आणि मग ती लाईन पॅरलल दाखवायची. देन द लाईन्स आर पॅरलल. ओके. पुन्हा एकदा सांगतो स्टुडंट कसं करायचं आहे. सगळ्यात पहिले कन्व्हर्सच्या सेंटेन्समध्ये महत्त्वाचं असतं त्याचं मेन पार्ट शोधणं, मेन सेंटेन्स. पूर्ण स्टेटमेंटमध्ये पॅरलल लाईन हा एक वर्ड जो आहे इम्पॉर्टंट आहे. मग आपण काय केलं, इफ अँड देन फॉर्ममध्ये जसं आपण लिहितो त्याचं उलटं करणं म्हणजे कन्व्हर्स करणं. मग इथं आपल्याला इफ अँड देन लिहायला सांगितलं नाही, तिथं आपल्याला सांगितलं कन्व्हर्स लिहायला. मग आपण काय केलं, तर आपण काय केलं, इफ लिहिलं. ओके. इफ लिहिल्यानंतर आपण काय केलं, तर ऑल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू लाईन्स लिहिलं आपण. बघा काय लिहिलं, टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट देन द लाईन्स आर पॅरलल. बघा इथं हा झाला तुमचा कन्व्हर्स झाला. चेक करूया आपण सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलं. इफ अ पेअर ऑफ द इंटिरियर अँगल मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. आता याला पूर्णपणे आपल्याला कन्व्हर्स करायचं आहे. कन्व्हर्स करताना काय करणार, आता हा देनच्या पुढचा भाग आधी येणार आणि इफचा पार्ट नंतर येणार. मग लिहिताना काय येणार, इफ द लाईन्स आर पॅरलल. ओके. काय येणार आपल्याकडे, इफ द लाईन्स आर पॅरलल. तर यामध्ये बघा आपण काय करणार आहे, सेंटेन्स पूर्ण वाचला आपण. ओके. आता काय करणार आपण, स्टार्ट करणार इफने, परंतु आपल्याला काय करायचं आहे, इफचा पार्ट नंतर लिहायचं, देन नंतर, आणि देनचा पार्ट आधी लिहायचं आहे. त्यालाच म्हणतात कन्व्हर्स. मग आपण इथे काय येणार, इफ द लाईन्स आर पॅरलल. बघा इथं दिसलं मला, इफ द लाईन्स आर, देनला काय केलं, इफ केलं बिकॉज आपण कन्व्हर्स लिहितोय. सो इफ द लाईन्स आर पॅरलल. आता इथे ओळ ऍड करायची, एक शब्द ऍड करायचा, इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल. ओके. इथपर्यंत झाली आपली इफ शेवट. देन इथे लिहायचं आपण देन. आता काय देन लिहून आपण इफच्या पुढचा भाग. Then a pair of the interior angle okay made are. मग पुढचं वाक्य काय, सप्लिमेंटरी. शेवटचं वाक्य सप्लिमेंटरी. ओके. म्हणजे तुम्ही म्हणा सर या वाक्यामध्ये आणि या वाक्यामध्ये फरक आहे, तर पुन्हा एकदा सांगतो. या वाक्यामध्ये इफ अँड देन नव्हतं बाळांनो, त्याच्यामुळे आपण इफ अँड देन ऍड केलं आणि खूप छान पद्धतीने केलं. त्यातला मेन पार्ट बघितला कुठला आहे, पॅरलल, आणि तो देन नंतर आपण लिहिला. या वाक्यामध्ये काय होतं, या स्टेटमेंटमध्ये इफ अँड देन ऑलरेडी होतं. मग त्याला कन्व्हर्स लिहिणं, त्याला उलटं लिहायचं. तर काय करायचं, देनचा भाग आधी आला पाहिजे इफला,
आणि इफचा भाग नंतर गेला पाहिजे. मग देनच्या पुढचा भाग जो होता तो आपण इफ मध्ये घेतला. इफ द लाईन्स आर पॅरलल इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल. देन लिहून आपण काय केलं, इफ देन अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म आर सप्लिमेंटरी. अशा प्रकारे आपलं झालं. नाव द लास्ट वन, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. रेक्टँगल हे कुठली फिगर आहे, क्वाड्रिलॅटरलची आहे. मग आपण काय येणार, इफ द डायगोनल्स, बघा इथं, इफ द डायगोनल्स ऑफ ओके quadrilateral okay are congruent okay then okay मग आपण काय ना then the quadrilateral is rectangle. ओके बघा इथं आपण कंप्लीट केलं. काय केलं आपण, इफ ऍड केलं, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. म्हणजे रेक्टँगल ही कसली फिगर आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडते, तर ही रेक्टँगल ही मोडते क्वाड्रिलॅटरल मध्ये. तर आपण काय केलं, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन कंप्लीट केला. आय होप स्टुडंट तुम्हाला कळलं असेल. आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये सांगा. आपलं इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, तिथं सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे, जाऊन एकदा बघू शकता. आणि आपल्या ओम सर्टिफिकेट कोचिंग क्लासेसच्या 2 शाखा आहेत. एक आहे दुधेबाई गावात आणि एक आहे कोळकी फलटण येथे. तर जर तुम्हाला जर ऑफलाईन क्लासेस करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही येऊन जॉईन करू शकता. इथं खूप छान पद्धतीने शिकवलं जातं. भेटूया विद्यार्थ्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत keep learning.